मित्रांनो, नाशिकमध्ये इंजिनिअरिंग फर्स्ट इयर आणि सेकंड इयर साठी बेस्ट इंजिनिअरिंग क्लासेस तुम्हाला कुठे अवेलेबल आहे तेच मी इथे सांगणार आहे। मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो बघा, आपले पर्पल हॅट नावाने इंजिनिअरिंग क्लासेस नाशिकमध्ये ऑफलाईन अवेलेबल आहेत। ऑफलाईन नाशिकमध्ये आपलं गंगापूर रोडला आणि सेकंड इंदिरानगरला ह्या दोन लोकेशनला आहेत। सो इंजिनिअरिंगला तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, सेकंड इयरला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, त्याच्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही क्लासेस लावले तर तुम्हाला काय काय फायदा होतो आणि पुढच्या तुमच्या काय काय नुकसान होऊ शकतं सगळ्या गोष्टी मी इथे डिटेल मध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी क्लिअर करून देतो की नाशिकमध्ये आपल्या गंगापूर रोड आणि इंदिरानगरला दोन ऑफलाईन ब्रांचेस आहेत, त्यानंतर नगरला आणि पुण्याला सुद्धा ब्रांचेस आहेत। सो तुम्हाला याविषयी डिटेल मध्ये माहिती लागली तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून माहिती घेऊ शकता। मित्रांनो बघा, आता तुमचं नवीन ऍडमिशन झालंय, 12वीला आपण खूप अभ्यास केला, चांगले मार्क पडण्यासाठी प्रयत्न केला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायला, डिप्लोमाला आपण खूप अभ्यास केला, डिप्लोमा नंतर चांगल्या कॉलेजला इंजिनिअरिंगला नंबर लावायला, पण आता इंजिनिअरिंगला आलोय, आपल्या आयुष्याचा लास्ट स्टेप आहे की याच्यानंतर आपल्याला जॉबसाठी जायचंय आणि त्यासाठी 12वीला किंवा डिप्लोमाला आपण खूप चांगला अभ्यास केला, चांगले पर्सेंटेज ठेवले, काही मुलांना नसतील आले तर आता त्यांनी ठेवणं गरजेचं आहे, ज्यांना आले त्यांनी पण आता ती रेंज टिकून ठेवणं गरजेचं आहे। कारण आता जर इंजिनिअरिंगला आलो, इंजिनिअरिंगला आपण सिरियसली नाही घेतलं, पर्सेंटेज डाऊन झाले तर इतकी स्पर्धा सध्या वाढते, एवढे इंजिनियर पास आउट होत आहे आणि बाकी मुलांनी आपल्यापेक्षा चांगले स्कोर जर इंजिनिअरिंगला ठेवला तर आपल्याला नंतर प्लेसमेंट होणं खूप अवघड होऊन जातं आणि एकदा चांगली प्लेसमेंट नाही झाली तर पुढे करिअर पण आपलं अवघड होतं। त्यामुळे कुठलीही वाट न बघता तुम्ही लगेच इंजिनिअरिंग क्लासेस तुम्ही जॉईन करून घ्यावे, हे मी तुम्हाला खूप महत्त्वाचा सल्ला देईल। तुमच्या एरियात जिथे जिथे अवेलेबल असेल तिथे तुम्ही जॉईन करा किंवा पर्पल हॅटला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आम्ही खाली दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता। कारण मित्रांनो, जो आपण फर्स्ट 12वीला आणि डिप्लोमाला जो स्कोर ठेवला होता तोच स्कोर किंवा त्याच्यापेक्षाही मोठा स्कोर आपल्याला आता इथे ठेवायचा आहे। थ्रू आउट टॉपर बनायचं, डिस्टिंक्शन मध्ये राहायचंय, कॉलेजमध्ये टॉप करायचंय, कारण लास्ट इयरला जेव्हा प्लेसमेंटला तुम्ही बसशाल तेव्हा तुम्हाला खूप चांगले करिअरची ऑपॉर्च्युनिटी भेटेल, खूप चांगला जॉब, खूप चांगलं पॅकेज तुम्हाला भेटू शकतं। पण या उलट आपण जर आता मित्रांनो क्लास लगेच लावल्याचे काय फायदे झाले मी तुम्हाला क्लिअर केले की आत्तापासूनच तुमचे पर्सेंटेज चांगलेच राहिले पाहिजे। काही मुलांच्या डोक्यात हे असतं की आपण मागे पर्सेंटेज चांगले होते, इंजिनिअरिंगला नाही आले तर चालून जाईल, असं नाही होत मित्रांनो। कारण इंजिनिअरिंग हा लास्ट पडावे, आतापर्यंत शालेय जीवन झालं, 11वी 12वी झालं, आता लास्ट स्टेपला आलो इंजिनिअरिंगला, तिथे आपले पर्सेंट इकडे चांगले होते इकडे डाऊन झाले तर काहीच आपल्याला उपयोग नाही होणार। सो इथे कमी असेल तर चालेल, पण आता लास्ट स्टेजला आपले चांगलेच पर्सेंटेज पाहिजे। यासाठी आपल्याला क्लासेस लगेच जॉईन करून घेतले तर तुम्हाला काय होतं, कॉलेजेसमध्ये लगेच फायदा होतो, खूप चांगले मार्क पडतात। भरपूर कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे चांगले स्टाफ नसतात किंवा चांगले स्टाफ असतात तरी टीचर्सला टीचिंगची एक मर्यादा असते, लिमिटेड स्कीम असते, त्यामुळे टीचरला तेवढा वेळ नाही देतात जेवढे क्लासेसमध्ये तयारी करून घेतली जाते। क्लासेसमध्ये एक्झाम्स होतात, टीचरचं वैयक्तिक लक्ष असतं आणि 25 मुलांचीच बॅच असते आपल्याकडे। सो या सगळ्या गोष्टी आहे, वरून घरी रिव्हिजनसाठी रेकॉर्डेड लेक्चर्स फ्री दिले जातात, पेपर टेस्ट सिरीज घेतली जाते, नोट्स दिल्या जातात, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या क्लासेस मार्फत आपण करून घेतो। त्यामुळे आपल्याकडे येणारा मुलगा हा नक्की टॉपर होतो। कितीतरी टॉपर आपण आतापर्यंत इंजिनिअरिंग मध्ये क्रिएट केले आहे। सो नक्की यासाठी तुम्ही लगेच क्लासेस जॉईन करायला, आणि क्लासेस न लावल्याने काय होतं मित्रांनो की इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट टफ आहे, डायरेक्ट सेकंड इयर आले किंवा फर्स्ट इयर नंतर आले की बॅकलॉग पडण्याचे खूप चान्सेस लागतात आणि जर आपले विषय बॅकलॉग राहिले, इयर ड्रॉप पडला तर आपलं अख्खं करिअर खराब होऊन जातं। मग पुढे आपल्याला खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज आपल्या हातातून निघून जातात, आपल्याला खूप कमी ऑपॉर्च्युनिटी भेटतात, आपल्या संधी आयुष्यातून निघून जातात। सो त्यामुळे जसं मागे केलं त्यापेक्षाही लास्ट पडावला आपल्याला स्कोरिंग करायचं आहे। या एनर्जीसाठी लगेच क्लासेस जॉईन करा। पर्पल हॅट नाशिकमध्ये इंजिनिअरिंग मध्ये बेस्ट ऑप्शन आहे ऑफलाईन क्लासेससाठी। तर तुम्ही अजून डिटेलसाठी खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, त्यावरून कॉन्टॅक्ट करा, या व्हिजिट करा, तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये टॉपर आम्ही नक्की करू। बाकी नगर आणि पुण्यालाही तुम्ही जॉईन करू शकता। ओके, सो थँक्यू।